मार्फत जर बघितलं तर टफ ग्राउंड सुद्धा बनवले, ज्या ठिकाणी जे नवीन उभरते क्रिकेटर आहेत अक्सा या ठिकाणी, त्या ठिकाणी नक्कीच चांगली ट्रेनिंग दिली जाते क्रिकेटर नवीन घडवण्यासाठी. मॅचला या ठिकाणी होईल सुरुवात. पहिल्या 4 षटकासाठी मायक्रोफोनवर येतील म्हणजे समालोचक मित्र मनोज चोरी. एक्स्ट्रा बॅटर पाठवून द्यायचा आहे, एक्स्ट्रा बॅटर पाठवून द्या 3 नंबरचा. थँक्यू हेमंत पाटील सर. तर आपण बघतो की आजच्या दिवसाची सुरुवात होते, सांगता नाही सुरुवात होते आणि 2 संघ आपल्या समोर आहेत. ते कपिल जे पंच आहेत त्यांच्याकडून इशारा येतो की सामना सुरू होतोय म्हणून. पहिलं शतक घेऊन मायकल आयतोल्या घेऊन येतोय. स्ट्राईकवर दिगंबर कोळी, नॉन स्ट्राईकवर एडवर्ड उत्तनकर. आजच्या दिवसातील पहिला सामना. दोन्ही संघांना आमच्या कॉमेंट्री कक्ष ऑल द बेस्ट, हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढला. चेंडू जातोय 1 बाउन्स, 2 बाउन्स आणि 3 बाउन्सच्या साह्याने चेंडू सीमारेषा पार चौकारासाठी जातोय आणि 4 धावसंख्येने दिगंबर कोळी यांनी आपलं खातं 4 या धावसंख्येने उघडलं, तर संघाला देखील पोहोचवलं 4 या धावसंख्येवर. अक्सा संघ मास्टर संघाने. त्याच्यानंतर दुसरा जो सामना झाला कांदिवली मास्टर्स वर्सेस दिंगेश्वर स्पोर्ट्स संघ चारकोप, याच्यामध्ये चारकोप संघाने पराभूत केलं होतं. पुढचा चेंडू बघा आता मिस टाइम स्ट्रोक होतोय. चेंडू येतोय सिली मिडॉनच्या दिशेने आणि तिथे झेल पकडला जातोय. सामन्याचं पहिलं शतक मार्गस्थ आहे. पहिल्याच चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय संदीप कोळी, ज्या कालच्या दिवसात हा फलंदाज नव्हता. थोडा ट्रॅव्हलिंगमध्ये फसला होता, थोडं मला वाटतं ट्रॅफिकमध्ये फसला, त्याच्यामुळे तो थोडं काढलं लेट आला. आमच्या कॉट्समध्ये तो लेट आला, त्याच्यामुळे आज त्याला संधी आहे. संदीप कोळी स्ट्राईकवर तयार होतोय. मायकल झोलार यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी आणि मारलेला चेंडू मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. पंच कपिल सरांकडून इशारा येतो एक अमानित चेंडू म्हणजे वाईटचा. एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झाली ती 5. एक फलंदाज बाद 5 धावा. पहिलं शतक मार्गस्थ आहे आणि पहिल्या शतकासाठी बघा मायकल झोलार या गोलंदाजाला इथं पाचारण केलेलं आहे. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न जरा मिस टाइम स्ट्रोक होतोय. चेंडू जातोय फर्स्ट स्लिपच्या दिशेनं. शतरक्षक नोवेल या साईडला आला होता, पण त्याला पुन्हा त्या साईडला जावं खूप कठीण झालं. 2 धावा मिळत आहेत. रेंडॉल जोपर्यंत मला वाटतं शतरक्षण करेल पण 2 धावा सहजरित्या इथं पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 7 या धावसंख्येवर. 7 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज मायकल आयतोले. आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू बघा एकदम असा आलेला आहे की त्याला हलवा लॉलीपॉप असा चेंडू येतोय आणि तो टटवला जातोय लेगच्या दिशेने. तिथं चौकाराचा इशारा आहे पंच कपिल सरांकडून. या 4 धावीच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 11 या धावसंख्येवर. संदीप कोळी बट आहे त्यांच्याकडं. दरम्यान पुन्हा एकदा चौकार आल्यानंतर पुन्हा संदीप आणि एडवर्ड यांच्यामध्ये थोडी मीटिंग झालेली आहे. धावसंख्या 11 जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज मायकल. आपल्या शतकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला वळवला जातोय. थोडा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू केला जातोय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेला धावतायत आणि दुसरी देखील बघा थोडा थ्रो खराब नाहीये, थ्रो चांगलाय पण रक्षक जो होता रुपेश याच्या थोडा हाताला लागतो. चेंडू जातोय थोडा बाजूला. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव पूर्ण आणि 4 या धावसंख्येला धावून काढलेलं बघा. जिथं 1 धाव होती त्या धावेमध्ये 3 धावा एक्स्ट्रा कन्वर्ट केल्या जात आहेत. या 4 धावेच्या साह्याने टोटल धावसंख्या पोचली ती
15 या धावसंख्येवर. संदीप वैयक्तिक 10 या धावसंख्येवर खेळतोय. 3 चेंडूला तो सामोरे गेलेला आहे आणि 10 धावसंख्येवर तो पोहोचलेला आहे. एकूण धावसंख्या झाली ती 15. बिनगडी बाद सॉरी एक फलंदाज बाद 15 धावा. अजूनपर्यंत एक चेंडूचा येणं बाकी खेळ आहे. पंच जर बघितले आजचे पंच कपिल मकवाना आणि आमचे नेहमी पंच आपल्याला दिसतात ते संजय सांगेकर. पुन्हा एकदा चेंडू ऑन द राईज केला होता. जो चेंडू ऑनच्या दिशेने येतोय. शाल्विन जोलार एक जबरदस्त शतरक्षक, त्याच्याकडून शतरक्षण झालेलं आहे. एक धाव पुन्हा दुसरी देखील धाव. थोडा थ्रो आला होता पण मायकेल यांच्या हातात तो लागला पण तो थोडा डिफ्लेक्ट झाल्यानंतर फलंदाजांनी त्याचा फायदा घेऊन 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावेच्या साह्याने धाव संख्या पोहोचले. पहिल्या शतकाच्या अखेरीस धाव संख्या झाली ती 17. बघा संदीप तो थोडा थकलेला आहे. सकाळपासून खूप आमच्या रूमवर मेहनत वॉटर जायला पाणी लागेल. पाण्याची व्यवस्था अजूनपर्यंत जो टेम्पो येणार होता तो आलेला नाही आहे. प्लीज एक ओव्हर कसंही खेळून काढा. धाव संख्या 17 पहिल्या शतकाच्या अखेरीस. एक फलंदाज बाद. दुसऱ्या शतकासाठी गोलंदाज केव्हन रॉड्रिग्स येतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे गोराय मास्टर्स संघाचा. मायकल देखील चांगला एक अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर थँक्यू. काय होय मी केला मटन वाला होतं त्या केव्हन रॉड्रिग्स गोलंदाजीसाठी सज्ज होतो. खेळण्यासाठी कॅप्टन एडवर्ड उत्तनकर पहिला चेंडू घेऊन येतोय. केव्हन रॉड्रिग्स, एडवर्ड उत्तनकर या फलंदाजाला संघाचा संघनायक देखील आहे. फुलटॉस चेंडू, ऑफचा चेंडू ऑन साईडला वळवला जातोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला धावतील की नाही ते बघायचं आहे. अप्रतिम थ्रो, मात्र थोडा टप्पा पुढे पडतोय. बॅकअपसाठी रेंडॉल उभा आहे. 2 धाव मिळत आहेत. त्या 2 धावेच्या साह्याने पाणी द्यायचं आहे. अल्लात पाणी नेऊन जा. 2 धावेच्या साह्याने एडवर्ड यांनी आपलं 2 धावसंख्येने खातं उघडले तर संघाला पोहोचवलं 19 या धावसंख्येवर. धावसंख्या 19. एक फलंदाज बाद झाला तो म्हणजे दिगंबर. त्याने पहिलाच चौकार मारला होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला होता. मात्र त्याच्यानंतर येणारे जे चेंडू होते संदीप कोळी यांनी चांगले खेळून पहिलं जे शतक संपलं होतं तेव्हा 17 धावसंख्या होती. आता या पहिल्या चेंडूवर एडवर्ड यांनी 2 धावा काढून आपलं खातं उघडलेलं आहे आणि एकूण संघाची धावसंख्या पोहोचवली ती 19 या धावसंख्येवर. आजचा दिवस बघा, आपण 15 आणि 16 तारखेला या स्पर्धेचं म्हणजे सुरुवात केली होती. आज शेवटचा दिवस आहे त्याचा. केव्हन रॉड्रिग्स यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि तिथं मार्कोस आहे. बघा 25 वर्ष त्या खेळाडूला झालेले, 25 की 30 वर्ष पूर्ण झाले पण त्याने फिल्डिंग जर पुढील सामना जो आहे धारिवली विरुद्ध मालाड. दोन्ही टीमचे कॅप्टन वालेटीन नागफा यांच्याकडून मार्कोस याला 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे झेल पकडल्यामुळे. तर 100 रुपये त्यांनी संपल्यानंतर व्यवसायाचा आहे. बॅक टू तुम्ही बोलताय का? नाही सॉरी. चला पुन्हा मीच कंटिन्यू करतो. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो डॅनी पावल्या. फुलटॉस चेंडू आणि फक्त टॅप केला जातोय. चेंडू जातोय पोनच्या दिशेनं. शतरक्षक तिथं नोवेल आहे मात्र त्याच्याकडून थोडा मिसफिल्ड होतोय. त्याच्यामुळे जी धाव नव्हती होणार त्या धावेमध्ये 2 धावा कन्वर्ट झालेल्या आहेत. आणि तिसरी धाव देखील बघा आता मात्र थोडा ओव्हर थ्रो होतोय. तिसरी आणि चौथी देखील होईल याच्यात काही शंका नाही आहे. 1 धावेच्या धावा 4 होत आहेत. बघा असं हे चित्र आहे. आणि बघूया नाही तिथं बॅकअपसाठी मायकेल आहे. मात्र 4 धावा धावून काढलेले. त्या 4 धावेच्या साह्याने धाव संख्या पोहोचली ती 23 या धावसंख्येवर. बघा कालचा दिवस शनिवारचा होता आणि कालच्या दिवसात सर्व संघ जे हरले होते ते आपल्या रूमवर जाऊन त्यांनी थोडं आपली पार्टी वगैरे केली असेल. त्याच्यामुळे थोडी अलसपणा इथं दाखवत आहेत. मला वाटतं गोराई संघाचे खेळाडू. मनोरी संघामध्ये देखील तसंच होईल, हरकत नाही आहे. कारण ते देखील मी रात्री त्यांना बघितलेलं आहे. 2 वाजल्यापासून आम्ही तिथं ते नाचत होते, मी बघत होतो.
पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न बघूया. शतरक्षक रुपेश गबरू येतोय आणि फलंदाज इथं बाद होतोय. डॅनी पावला देखील इथं बाद झालेला आहे. 23 या समोर आहे असं बघितले पंचाने आणि फलंदाजाला इथं बाद केलेलं आहे. धावा आल्या होत्या. आपण बघतो की पहिला चेंडू 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर कॅच, तिसऱ्या चेंडू चौकार, चौथा आणि पाचवा चेंडू होता त्यावर विकेट्स, म्हणजे 3 विकेट्स आता घेतले. आता हायट्रिक बॉल आहे, हायट्रिक बॉल आहे केव्हिन रॉड्रिक्स यांना. आणि स्ट्राईकवर जो फलंदाज आला तो संतोष रुके हा फलंदाज इथं आलेला आहे. 23 या धावसंख्येवर 4 फलंदाज मधोडी मास्टर्स या संघाचे. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर आता प्रेशर खाली येतोय मनोरी मास्टर संघ. हायट्रिक बॉल आणि हायट्रिक बॉल एक बिग हिट आहे. बघा कुठे टप्प्याचा इम्पॅक्ट पडतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार 6 या धावसंख्येसाठी. संदीप कोळ्याच्या बॅटीतून या 6 धावीच्या सायणी एकूण टोटल धावसंख्या पोहोचली ती 37 या धावसंख्येवर. मायकल झोलार पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्राईकवर फलंदाज आक्रमक संदीप कोळी.
पुन्हा एकदा ऑन द राईट चेंडू, चेंडूला थांबून मारलेला चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेनं. शतरक्षक तिथं उभं आहे, शाल्विन झोलार, त्यांच्याकडून शतरक्षण होते. तोपर्यंत दोन्ही फलंदाज एक या धावसंख्येमध्ये आपल्या सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत. या एक धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 38 या धावसंख्येवर. 38 धावसंख्या झाली आहे. तिसरं शतक प्रगतिशील आहे. अजूनपर्यंत येणारे काही या शतकातील 3 चेंडू आणि येणारे एक शतक. बघा आज थकवा होतोय. संदीप हे थोडे थकलेले आहेत, कारण त्यांची धावसंख्या जर तुम्ही बघितली तर 7 चेंडूवर तो 21 या धावसंख्येवर खेळतोय. आणि थोडे थकलेले आहेत, कारण कालच्या ट्रॅव्हलिंगचा जो प्रॉब्लेम. बाउंड्री आहे, बाउंड्री आहे. पुन्हा एकदा गोलंदाज मायकल झोलार. आपल्या शतकातील पुढचा चेंडू संतोष रुखे यांना. संतोष रुखे देखील एक चांगला फलंदाज आहे. चेंडू जातो उंच उडालेला आहे. चेंडू पडतोय. एक पडला टप्पा, दुसरा पडला, तिसरा देखील पडला. तोपर्यंत पकडला जातोय. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या साह्याने धाव संख्या 40 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेली आहे. सामन्याचं तिसरं शतक मैदानात चाललंय. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चांगला चेंडू. इथं बॅटची कट लागून चेंडू जातोय रुपेश गबरू यांच्या हातात आणि झेल पकडून संतोष रुखे देखील इथं बाद झालेले आहेत. कपिल सर, अल्लाद पाण्याची व्यवस्था. डोंट सिट अल्लाद बिकॉज यू हॅव टू हार्डवर्क टुडे. सांगतोय तुला तयार राहायचं म्हणून. दयानंद. पुढचा चेंडू, काय जबरदस्त चेंडू टाकला जातोय दोन्ही पायाच्या मधून. आठवण करून दिली शेन वॉर्नची. असाच एक चेंडू टाकला होता बासित अलीला आणि त्याचं ते स्टंप उडाला होता. तो चेंडू आहे. मात्र धावसंख्या 3 शतकाच्या अखेरीस 40 धावसंख्या झालेली आहे. 5 फलंदाज बाद, 40 धावा आणि शेवटचं शतक आता हाताळल्यासाठी बघा कोणत्या गोलंदाजाला इथं बोलवलं जात आहे. तोपर्यंत थोडी संधी आपण डीजे याला देणार आहोत. थँक्यू उद्धव. डीजे चांगला वाजवतोय, कारण बघितलं तर आपण कॉमेंट्री कक्षामध्ये जर बसलो तर डीजेवाल्याचा खूप मोठा सिंहाचा वाटा असतो. तोच इथं उद्धव आपल्या समोर वाजवताना दिसतोय. मनोरी संघाचा संदीप 7 चेंडूला सामोरे जाऊन 21 धावसंख्येवर खेळतोय. नॉन स्ट्राईकवर दयानंद, त्यांनी 1 चेंडू खेळून 0 धावसंख्या केलेली आहे. बघा कालचा मनोरीचा जो स्क्वॉड होता तो 2 वाजेपर्यंत नाचत होते. ते त्याच्यामध्ये मी देखील होतो, पण नाचत मी बघत होतो, डान्स बघत होतो. त्याच्यामध्ये संदीप, दिगंबर कोळी, त्याच्यात दयानंद तर नाचत होता. पण सगळेजण चांगले चांगले असे एन्जॉय करत होते. पहिला चेंडू टाकला जातोय, ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. पंच कपिल सरांचा इशारा आहे तो वाईडचा. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 41, 41 या धावसंख्येवर. नायझेल डिसोजा हे नाही आहेत, मला वाटतं काही कारणास्तव ते घरी गेलेले आहेत. तसंच फ्रान्सिस पार्लेकर, मनोरी मास्टर संघाचा फ्रान्सिस पार्लेकर देखील नाही आहे. म्हणजे दोन्ही संघामध्ये थोडासा जो खेळाडूंचा तो पुढचा चेंडू देखील खूप ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा पाटील सरांकडून इशारा वाईडचा येतो. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झाली ती 42. जुना बॉल नाही बाबा. पुन्हा एकदा चेंडू मात्र बघूया खूप उंच उडालेला चेंडू नांदू याच्या हातात आणि येस एक वेळा तर त्याच्या हातातून सुटला होता. दुसऱ्या अटॅम्पने तो पकडून
नवीन फलंदाज संदीप यांची जागा घेण्यासाठी आवी येतोय. तो बघूया काय करतो, कारण अजूनपर्यंत भरपूर चेंडू त्याला खेळणं बाकी आहे. धावसंख्या, पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, लेग साईडच्या दिशेने टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा बाहेर निघतोय. पंच पाटील सरांकडून इशारा आहे ते वाईडचा. पाटील सर नाही, सॉरी, कपिल सरांकडून, कपिल मकवाना सर. पुन्हा एकदा रुपेश, आपल्या शतकातील पुढचा चेंडू, पुन्हा एकदा तोच चेंडू, आता मात्र भरपूर लांब म्हणजे बाजूला टाकला जातोय लेग स्टिकच्या. पुन्हा वाईटचा इशारा येतोय. धाव संख्या पोचलेली आहे ती 44 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा मला वाटतं साईड चेंज केली जाते. फक्त या शतकातील एक चेंडूचा खेळ झालेला आहे. रुपेश गब्रू, आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आता मात्र अपील केली जाते, पंच सांगतात थोडा लेग साईडला इम्पॅक्ट आहे चेंडूचा. एक धाव पूर्ण केली जाते. या एक धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 45 या धावसंख्येवर. अजून 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. स्ट्राईकवर दयानंद, नॉन स्ट्राईकवर अवी. येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपण बघतोय जो अनिल कोळे आपल्याजवळ आलेले आहेत. रुपेश गब्रू यांचा पुढचा चेंडू. आता मात्र भरपूर लेग एसटीच्या बाहेर चेंडू टाकला जातोय. पंच कपिल सरांकडून इशारा येतो वाईडचा. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 46 या धावसंख्येवर. खालच्या 17 आपण बघितलं 70 धावा अक्सा संघाने केल्या होत्या मनोरी संघाला जिंकण्यासाठी, आणि तोच हायेस्ट स्कोर होता. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक होतोय, चेंडू होतोय लॉंगॉनच्या दिशेनं. शतरक्षण केलं जात आहे मायकल झोलाट यांच्याकडून. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या इथं पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या पोचली ती 48 या धावसंख्येवर. 48 धावसंख्या झालेली. अजून येणारे काही चेंडू आहेत, 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे बघा 50 मला वाटतं बहुतेक गाठू शकेल मनोरी मास्टर संघ. पुन्हा एकदा गोलंदाजसाठी गोलंदाज रुपेश गब्रू, आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आता मात्र बघितलं की तिथं शतरक्षक नाहीये. 1 बाउंड चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 या धावसंख्येसाठी. कमॉन डीजे. संख्येवर टोटल मनोरी मास्टर संघाची धावसंख्या झाली 52. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. सिग्नल त्यांना दे. पुन्हा एकदा रुपेश गब्रू, आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आणखी एक मिस टाइम स्ट्रोक होतोय. चेंडू जाते फाईलेगच्या दिशेने. नंदू कदम तयार आहेत, पण त्याच्या अगोदरच जेम्सी येतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा संभव नाहीये. 2च धावेवर समाधान. अवी आणि दयानंद या 2 धावेच्या साहाय्याने टोटल धावसंख्या पोचली ती 54 या धावसंख्येवर. आता शेवटचा चेंडू आहे खेळण्यासाठी. दयानंद तयार होतोय, ज्यांनी 8 धाव आपल्या संघासाठी केलेले आहेत. आणि त्याच्यासमोर गोलंदाज रुपेश गब्रू. खूप वाईड चेंडू टाकलेत रुपेशानं. आता देखील चांगला चेंडू, मात्र थोडा 2 स्टेप पुढे आला होता. त्याच्यामुळे फलंदाजाला म्हणजे जो पंच आहे त्याला थोडं जजमेंट घेणं खूप कठीण झालं. त्याच्यामुळं 2 धावेच्या याच्यामध्ये फलंदाजीचा अवी देखील बाद होतोय. मात्र 1 धाव मिळते. धावसंख्या झाली ती 55 आणि 56. 56 धावेचं लक्ष ठेवलेलं आहे मनोरी मास्टर्स या संघाने गोराई मास्टर ए या संघासमोर. आणि थोडा टाइम आपल्याला डीजे वाजेल. डीजेच्या नंतर आपल्या
या 12 टीममधून बघूया कोणत्या 2 टीम असतील या ट्रॉफीवर नाव कोरतील. कोळी अग्री एकता समाज मंडळ मुंबई यांचं हे जबरदस्त आयोजन बघतो आपण. एकविरा चषक 2024 आणि या मंडळाचे विश्वस्त आहेत मान्य श्री मुकेश भाई भंडारी आणि अध्यक्ष आहेत मान्य श्री भास्करजी कोळी. त्यानंतर सेक्रेटरी श्री प्रमोदजी पाटील, सेक्रेटरी श्री किरणजी वैती, त्यानंतर किशोरजी केणी, खजिनदार संजयजी भंडारी खजिनदार आणि जोसेफ रॉड्रिक्स जे स्पोर्ट्स कमिटी अध्यक्ष आहेत. आणि खरोखरच ही पूर्ण जी कमिटी आहे या कमिटीचं खरोखरच अथक मेहनत आणि प्रयत्नाने प्रत्येक टुर्नामेंटचं आयोजन अतिशय चांगलं होते आणि एवढ्या लांब येऊन सुद्धा एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आणि याचं पूर्ण श्रेय जे आहे हे पूर्ण श्रेय जाते कोळी अग्री एकता समाज मंडळ मुंबई याला. पहिला बॉल घेऊन जातोय गोलंदाज एडवर्ड. पहिला बॉल बघितला अक्रॉस लाईन खेळायचं होतं, थोडासा निव्यान बाउन्स मिळाला. गती अतिशय चांगली होती एडवर्डची या बॉलमध्ये. सुद्धा कॅप्टन सुद्धा आहे एडवर्ड आणि एक चांगला परफेक्ट ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहे एडवर्ड. हेमंत भाऊ, आपण बघतोय की दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. दारोली संघाचा कॅप्टन आणि मालाड मास्टर संघाचा कॅप्टन टॉस साठी यायचंय. बॅक टू हेमंत सर. ओहो, पूल केलाय, पॉवरफुल शॉट. सकाळच्या सत्रामध्ये एक जबरदस्त हिट षटकार. हा येतोय एकविरा षटकार. खेळण्यासाठी शॉर्ट बॉल होता, बॅकफुटवर जाऊन बॅलन्स बनवला आणि पूल केला. पॉवरफुल शॉट षटकारासाठी. या षटकाराने ऑफ द मार्क होतोय फलंदाज मायकल आणि टीमचं सुद्धा खातं खोलत आहे. आणखीन एक हवेता यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर थोडासा मागे येऊन कॅच घेण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता. मात्र बॅकअप अतिशय चांगलं होते. लॉंग ऑफचा फिल्डर स्वप्नील कोळी यांच्या मार्फत 2 रन मात्र पूर्ण करतात दोन्ही बॅटर आणि या दोन टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 8 रन. ओव्हर द विकेटने एडवर्ड. हवेत बॉल पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळला जातोय. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. स्वीपर कव्हरला एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या मध्ये चांगली फिल्डिंग होते, मात्र पुन्हा एकदा चांगली रन इन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. वेल भरपूर होता 2 रन पूर्ण करायचा दोन्ही सुद्धा बॅटरला आणि या 2 रनने स्कोर डबल फिगरमध्ये जातोय 10 वर. 56चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. जवळ जर आपण विचार केला तर 14च्या आस्किंग रन रेटनी रिक्वायर रन रेटनी बॅटिंग करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी आणि त्या दिशेने वाटचाल करताना दिसते, कारण की पहिल्या 4 बॉलमध्ये 10 रन्स आलेले आहेत. हे टोटल एक चांगलं टोटल म्हणू शकतो आपण 56चं टार्गेट चेस करत असताना. ओहो, व्हाट अ शॉट ऑन द राइट डाउन द ग्राउंड. लॉंगॉनच्या बाहेर बॉलला पाठवून दिलाय 6 रनसाठी मायकलने षटकार. त्यानंतरच्या 4 बॉलवर जबरदस्त फटकेबाजी केलेली आहे मायकल याने. 2 षटकार ठोकलेले आहेत. या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 16 रन्स. आणखीन एक बॉल शेष असेल. काय जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय मायकल आयतोल्या. मायकल आयतोल्या अप्रतिम अटॅकिंग बॅटिंग. एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑन 2 षटकार आलेले आहेत. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे स्वप्नील. कोणती चुकी करत नाहीये. जबरदस्त कॅच घेतोय स्वप्नील कोहली आणि ज्या विकेटची आवश्यकता होती तोच विकेट मिळतोय.
विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरला ॲडवर्ट. स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 16-1 विकेट पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चला टॉससाठी दोन्ही टीम कॅप्टन, धारेबली टीम कॅप्टन आणि माला टीम कॅप्टन. आपण टॉससाठी यायचं आहे दोन्ही टीम कॅप्टन. एक षटकाच्या समाप्तीनंतर गोराई ए टीमचा स्कोर झालेला आहे 16 रन 1 गडीच्या मोबदल्यात. आणि जो घातक ठरत होता फलंदाज, त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे मनोरी टीमने. स्वप्नील कोहली याने बघितलं आपण लॉंग ऑफ ला उभा होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने धावत केला आणि अप्रतिम जजमेंट केलं आणि चांगला कॅच घेतला. आणि जो घातक ठरत होता आपल्या टीमला फलंदाज समोरच्या टीमचा, त्याच फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. गोलंदाजी मार्कवर क्रमांक 2चा गोलंदाज येतोय संतोष रुके. काल चांगली गोलंदाजी केली संतोषने. यावेळेस शॉर्ट ऑफने पूल करायचं होतं हलक्या हाताने, सॉफ्ट अँड ड्राईव्ह ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आहे. 1 रन कंप्लीट केली जाते. लेग बाईचा इशारा, ठीक आहे. एक सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 17 रन्स. 14च्या रिकवर रन रेटनी बॅटिंग करायची होती, मात्र त्याच्यापेक्षा थोडंसं पुढे आहे यावेळेला गोराई. टॉससाठी या दोन्ही टीम कॅप्टन, धारेबली टीम कॅप्टन आणि माला टीम कॅप्टन. टॉससाठी लगेच या शेवटचा ऑफिशियल कॉल दोन्ही टीमसाठी. हो, चांगला बॉल, गती चांगली, लेंथ बॉल होता, थोडासा पुढे ठेवला, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, मात्र चांगलं जज करू शकला नव्हता यावेळेला बॅटर. या बॉलला लाईन लेंथ अतिशय चांगली टाकली संतोष रुके याने. म्हटलं की संतोष रुके एक चांगला गोलंदाज आहे. ओ, स्क्वेअर कटचा फटका, बॉल जाईल डीप पॉइंटच्या दिशेने, कुठलाही फिल्डर अडवू शकणार नाही. नो चान्स फॉर द फिल्डर, 4 रन्स. मला टीम कॅप्टन या. मी विनंती करतोय कोळी आगरी एकता समाज मंडल मुंबईचे अध्यक्ष मंडीसी भास्करजी कोळी यांच्या शुभ हस्ते टॉस केला आणि या ठिकाणी क्लिंग बॉलच्या रूपाने फलंदाज होतोय बाद. त्यांना सांगा ना चेअरमॅन साहेबांना. टॉस केला जातोय पुढील मॅचसाठी आणि अध्यक्ष माननीय भास्करजी कोळी यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. दुसऱ्या मॅचचा हा टॉस धारेबली विरुद्ध मालाड असा हा टॉस. आणि बघूया टॉसचा बॉस कोण होतोय, कोणी टॉस जिंकलेला आहे. मॅचकडे आपण वळूया. आणखीन एक विकेट जाते, 2 गडी बाद, 21/2, 1.4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 56चं टार्गेट आहे आणि 1 विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे संत. हो, चांगला बॉल खाली राहिला, पूल करायचं होतं, मात्र अपेक्षेपेक्षा थोडासा खाली राहिला होता हा बॉल. अपील केली जाते यावेळेला आणि बाईकचा इशारा होतोय पंचांचा. नॉट आउट डिसिजन होतं. सेकंड एंडला रनआउटची दाद मागितली होती, मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप पोहोचला होता फलंदाज. 1 रन, एक रिस्की सिंगल या ठिकाणी पूर्ण केले. 2 ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23/2 विकेट आणि उर्वरित 2 ओव्हर अद्यापही शेष आहेत आणि उर्वरित 2 ओव्हरमध्ये तब्बल 33 रनची आणखीन आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आले होते, मात्र संतोष रुके एक
चांगला गोलंदाज आहे आणि या सीझन मधला सर्वात जास्त हायेस्ट विकेट टेकर गोलंदाज आहे आणि ते त्यांनी दर्शवून दिले. या ओव्हरमध्ये सुद्धा आणखीन एक त्यांनी विकेट मिळवली आणि आपल्या टीमला एक सुस्थितीमध्ये आणून ठेवलेलं आहे. उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 33 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी गोराई ए टीमला. मनोरी विरुद्ध गोराई ए असा हा सामना आपण बघतोय. यानंतरचा सामना जो आहे धारिवली विरुद्ध मालाड या दोन टीममध्ये नुकताच टॉस झाला. अध्यक्ष भास्करजी कोळी यांच्या शुभ हस्ते आणि धारिवली टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे. फिल्डिंग असेल ती मालाड टीमची आणि हा सामना संपल्यानंतर मालाड टीम लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि धारिवली टीम आपले तिन्हीच्या तिन्ही फलंदाज रेडी ठेवायचे आहेत. बॉलिंग मार्कवर येतोय डॅनी पावल्या. हो, चांगला बॉल होता डॅनीचा, खाली राहिला, थोडासा टर्न सुद्धा झाला. बघितलं पण विकेट थोडीशी रफ आहे त्यामुळे स्पिनर जे बॉलर आहेत फिरकी गोलंदाजाने नक्कीच चमकदार कामगिरी केलेली आहे या विकेटवर. कालपासून आपण पाहिलं राईट आर्म ऑफ द विकेट. ओ जबरदस्त ऑन द राईट्स बॉलला पाठवून दिला कावकरच्या वरून बाउंडच्या बाहेर. हा येतोय एकविरा षटकार. आणि मायकल जाऊन पोहोचतो. वैयक्तिक 7 वर 4 बॉलचा सामना केलेला आहे मायकलने आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचतंय 29 वर. 10 बॉलमध्ये 27 रनची आवश्यकता. हा सामना सुद्धा एक रंगतदार सामना पाहायला मिळेल आपल्याला. शॉट आपली पूल केलंय मिड विकेटला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, फिल्डर आहे मात्र फ्लंबल होतोय आणि मागचा फिल्डर जो आहे चांगलं बॅकअप करतोय त्याला. 2 रन या ठिकाणी पूर्ण केले जातात. किशोरनी चांगलं बॅकअप केलं, थ्रो केला, त्याच्या अगोदर 2 रन पूर्ण केले दोन्ही सुद्धा फलंदाजाने. या 2 रनने टीमचं स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 31 रन 2 गडीच्या मोबदल्यात. 9 बॉल आणि 25 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी गोराई ए टीमला. गोराई ए विरुद्ध मनोरी या 2 टीममध्ये ही मॅच आपण बघतोय आणि गोराई टीमला 56चं टार्गेट होतं, आतापर्यंत 31 पूर्ण झालेले आहेत. ओ फोर्सिंग शॉट, हवेत बॉल आहे, लॉंगचा फील्डर येईल का नाही, क्लिअर होते बाउंड्री. लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मधून बॉलला पाठवून दिलं बाउंडच्या बाहेर षटकारासाठी सिक्सर. षटकार कारण आपण बघतो आमच्या मुख्य मंचाकडे आलेले आहेत माननीय श्री नारायणजी कोळी साहेब यांचं आगमन झाले, जे विश्वस्त आहेत कोळी आगरी एकता समाज मंडळाचे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहेत. भाटी गावातून बिलॉंग ठेवतात माननीय श्री नारायणजी कोळी, जे विश्वस्त आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काय जबरदस्त हिट, जबरदस्त फटकेबाजी. हो, यावेळेला जोरदार अपील लेग बिफोरची, मात्र बॉल जातोय बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने. रनआउटची संधी आहे, स्ट्राईक देण्याचा प्रयत्न आहे कारण मायकल ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय जास्त स्ट्राईक मायकलकडे असणं गरजेचं हे जाणलेलं आहे. बॅटिंग करणारी टीम गोराई ए टीमला 7 बॉल शेष, 7 बॉलमध्ये 18 रनची आवश्यकता. हा बॉल सुद्धा महत्त्वाचा असेल. बघूया ह्या बॉलवर रुपेश कोणत्या प्रकारे बॅटिंग करतोय. रुपेश जर आपण विचार केला 1 बॉलचा सामना केलाय, 1 वर बॅटिंग करतो. दुसऱ्या बाजूने 7 बॉलचा सामना केलाय मायकलने आणि 15 वर बॅटिंग करतो. 2 उत्तुंग षटकार मायकलच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. हो, एज लागली या ठिकाणी. विकेट किपरच्या मागे बॉल जातो. 1 रन कंप्लीट. 2चा प्रयत्न होईल का नाही. यावेळेस रनआउटची संधी आहे आणि विकेट जाईल का रनआउटच्या रूपाने.
चला ओव्हरची तर होईल समाप्ती की नाही. एक रन तर पूर्ण झालेला आहे. चला मॅच चालू करा लगेच. शेवटचं षटक असेल. अल्लाद पाणी घेऊन जायचं आतमध्ये. अल्लाद
ग्राउंड मॅनेजमेंट फ्रान्सिस तुम्ही आमच्याशी संपर्क साधायचा आहे. ग्राउंड मॅनेजमेंट फ्रान्सिस आमच्याशी संपर्क साधा. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे.
चला शेवटचं षटक चालू करायचं आहे. शेवटच्या बॉलवर 1 रन आलेला आहे. तर 17 रनची आवश्यकता असेल कॅल्सी केली तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 39 रन 2 विकेटच्या नुकसानवर. आणि शेवटचं एक षटक 17 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. दोन्ही अंपायर आपण इकडे यायचं आहे. संजय सांगेकर. बघा बाकी संघाचे जे कॅप्टन आले असेल त्यांनी इथं यायचं आहे. बाकी संघ जे आज खेळणार आहेत ते कॅप्टन जर आले असेल त्यांनी इथं यायचं आहे. गोराई गोराई टीम कॅप्टन या.
मनो मनोरी हॅलो 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 आणि तो बॉल ते लोक धावत बरोबर आहे आम्ही ओव्हर दिली हॅलो 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 ते चालू आहे ना युट्यूबला काय हे देता फोटो टाकत राहा ना आणि ते डान्स घेऊन टाका हे दिलेलं बघ ते हां हॅलो ए मॅच चालू करता की नाही तुम्ही नाही तर एक काम करा एक टॉस करा जो टॉस जिंकेल तो जिंकला चला ए मायकल या टॉस करा जो जिंकेल तो जिंकला फायनल चला हां टॉस करा ए मनोरी डेड बॉल करा नाही तर टॉस करा एक काहीतरी डिसिजन घ्या ना रे बाबा काय दिलं डेड बॉल दिला त्याला मायकल बॅटिंगला जा ए डेड बॉल दिला मायकल बॅटिंगला जा ह्याच्यानंतरच्या फक्त 3 ओव्हरच्या मॅच होतील ह्याच्यानंतर फक्त 3 ओव्हरच्या मॅच होतील सगळ्या नाही तुम्ही इकडे होतात तर बघायला पाहिजे ना मॅच थांबवली नाही पाहिजे तुम्ही
हॅलो हां चालू हॅलो अंपायर मॅच चालू कर लवकर लवकर करा फिल्डिंग लावायला सांग लवकर याच्यानंतरच्या फक्त 3 ओव्हरच्या मॅच होईल टॉस झाला कोण आहे दारोली मालाड चला डेड बॉल जर दिलाय तर शेवटचे 7 बॉल आणि 18ची आवश्यकता. सात बॉल 18 रनची आवश्यकता. स्ट्राईक एंडला बॅटर आपण बघतोय रूपेश आहे. 7 बॉल 18ची आवश्यकता. शेवटचा बॉल घेऊन जाईल रूपेश. रनअप मध्ये थोडासा मिस्टेक. हॅलो बंडा कुठे आहे बंडा इकडे पावल्या त्या खुर्च्या सगळ्या इकडे पाठवून द्या तिकडे ठेवायच्या नाहीत बसायला आज खुर्ची नाही हे पॅव्हलियनमध्ये खुर्च्या कमी आहेत सगळ्या खुर्च्या इकडे पाठव सगळ्या पाठव खुर्च्या इकडे लास्ट गो. ओ हवेत बॉल आहे या वेळेला नक्कीच 2 रन मिळतील का. यस प्रयत्न तर आहेच कारण मारल्या कॉल केला होता 2 रनचा. तिसऱ्याचा कुठलाही प्रयत्न नाही आहे. पुन्हा तेच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही सुद्धा बॅटर एकाच दिशेने येताना दिसतात आपल्याला आणि दोन रन पुन्हा एकदा पूर्ण होतात. क्वेश्चन आलेलं आहे. उशीर झाला थोडंसं ह्या मॅचला त्यामुळेच येणारे जे सामने आहेत ते कमी षटकांचे खेळवले जातील कारण आज अंतिम दिवस आहे. कोणत्या प्रकारचा रिझर्व डे नाही आहे आपल्या या टुर्नामेंटसाठी. बॉलिंग मार्कवर सुभाष येतोय आणि स्ट्राईक एंडला आहे मायकलने 2 षटका ठोकलेले आहेत. चांगली बॅटिंग करतो मायकल. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल सुभाष. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हवेत बॉल ह्या वेळेला कॅचची शक्यता. मिड विकेटचा फिल्डर येतोय बॉल खाली आणि कॅच सुटला जातोय. जीवनदान मिळतो मायकलला. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न आहे आणि 2 रन फक्त मिळतात. 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 42 वर. 5 बॉल चेश आणि 5 बॉलमध्ये 14 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अगदी चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय या 2 टीममध्ये. एका बाजूने बघतो आपण मनोरी, दुसऱ्या बाजूने गोराई ए टीम चेसिंग करताना. शॉर्ट आर्म पुल फिल्डर आहे बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगला. चांगली फिल्डिंग. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल यावेळेला. पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे आणि विकेट या ठिकाणी जाते रनआउटच्या रूपेने. गडी बाद होईल. चला लगेच चालू करायचं मॅच. 1च रन आलेली आहे. उर्वरित 4 बॉल चेश आणि 4 मध्ये 13 रनची आवश्यकता. नवीन बॅटर येतो बॅटिंगसाठी. सेल्वेन येतोय नवीन बॅटर. 4 मध्ये 13ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अतिशय चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
गोराई टीम सुद्धा आपण बघतोय थोडासा संघर्ष करताना समोर मनोरी टीम सुद्धा डिपेंड करण्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागतोय मनोरी टीमला सुद्धा. नक्कीच ही मॅच एक अतिशय जबरदस्त मॅच. वेलकम आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा श्रीकांत आपटेकर एकमात्र असा फलंदाज ज्याने काल हाफ सेंचुरी पूर्ण केली. आता त्यांची टीम शेवटच्या क्षणामध्ये पराजित झाली कांदिवली टीम. टॉस झालेल्या धारिवली टीम बॅटिंग आहे, माला टीम फिल्डिंग. लगेच मैदानाचा आपण ताबा घ्यायचा आहे. लक्षात घ्या वेळेबद्दल सहकार्य करा आणि फक्त 3 षटकाचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. येणारे सर्व सामने 3 षटकाचे होतील. पहिला यावेळेस आणखीन एक चांगला फटका, मात्र फिल्डर आहे, फिल्डरला शोधलंय, चांगली फिल्डिंग, रनआउटची संधी. यावेळेला मात्र 2 रन पूर्ण केल्या जातात आणि या 2 रननी स्कोर जाऊन पोहोचतो 45 वर. सहा रन येतात. जबरदस्त हिट, अगदी वेळेवर येणारा हा मोठा फटका होता. बॅटर सेल्वेन याच्या बॅटमधून हा षटकार येतोय आणि या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 51 रन्स. 2 बॉल 5 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. काय जबरदस्त अटीतटीची मॅच आपल्याला पाहायला मिळते या 2 टीममध्ये. गोराई ए टीम चेसिंग करत असताना मरोरी टीम समोर. शेवटचे 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 5 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. सुभाष पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. ओ डाऊन डिले. यावेळेला पंचांचा इशारा, कपिल मकवाना यांचा इशारा होतोय की हा वाईट बॉल. 1 अतिरिक्त रन. 2 बॉल 4 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. काय मॅच झाली आहे, जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. काल सुद्धा आपण बघितलं सर्वच्या सर्व मॅच रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. पुलचा फटका गॅपमध्ये आहे का? यस, फिल्डर आहे मात्र त्याच्या मस्तकला दस्तक देऊन बॉल बाउंडच्या बाहेर जातो 4 रनसाठी. हा विनिंग चौकार येतोय बॅटर सेल्वेनेच्या बॅटमधून आणि विजय ठरतोय तो गोराई ए टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक मनोरी टीम. मला वाटलं फिल्डिंग